विधानसभा निवडणुकीच्या 13 दिवसांनंतर महाराष्ट्रात महायुतीचे नवं सरकार स्थापन होत आहे। आज महायुतीच्या शपथविधीचा सोहळा होणार असून यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। यानंतर येत्या 19 डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता महायुतीच्या आमदारांमध्ये आहे। अशातच 43 मंत्र्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे। कोण आहेत भाजपचे संभाव्य मंत्री हे आपण पाहूया। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात रोडा, राहुल नार्वेकर, जयकुमार रावल, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, किसन कधोरे, नितेश राणे, आशिष शेलार, संभाजी निलंगेकर, राहुल कुल हे आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, संजय सिरसाट, योगेश कदम। राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री याप्रमाणे: अजित पवार उपमुख्यमंत्री, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे ही आहे महायुतीची संभाव्य यादी। कुणाला मिळणार मंत्रिपद, कोण होणार मंत्री हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मी आरती इथेच थांबते। धन्यवाद।